मॅचला सुरुवात पहिल्या चेंडूवर 4 धावांनी सुरुवात. हितेश सहानी रबाडा. दुसरा चेंडू यावेळेला थोडासा प्रेशर आहे. अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आता समोर हितेश सहानी आहे. दुसरीकडे तुषार, 2 यंगस्टर खेळाडू आणि त्यातील ती लढत भिडत आपण पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये तुषार एक नव्या संघात अर्थातच साईबा बी संघात खेळत असताना आपण पाहतोय. पाठच्या वर्षाचा खऱ्या अर्थानं चॅम्पियन संघ आहे, परंतु आता थोडंसं मैदानामध्ये ती मेहनत करणं गरजेचं असेल. हलक्या हातानं हॅलो चेक. हॅलो सूरज धाबाडे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. त्यानंतर ती कॉम्बिनेशन फील्ड. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफाकावर आहेत. 2 खेळाडू आतापर्यंत ते मैदानामध्ये. पाठची ती स्पर्धा आणि त्या आगाशी बिग बॅश लीग मध्ये ह्या 2 खेळाडूंना अगदी धुमाकूल घालून ठेवलं होतं. द्वितीय पारितोषिक ह्याच JCC बी संघाच्या नावी गेलं होतं आणि तो संघ पुन्हा एकदा आज मैदानामध्ये आहे. समोर तुषार. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 9 धावा धाफकावर येताना हलक्या हातानं पुन्हा यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. आदित्य परोळेकर अगदी वेगानं गेला होता. तुर्तास सिंगल धावती सहज आणि सोप्यारित्या धाफकामध्ये भर पडत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर. ऐकूयात आपण डीजेला. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून जणू काही तो फटका सजवला की काय, तशा प्रकारचा तो फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. सूरज धाबाडे प्रचंड मोठा अनुभव सूरजकडे आहे. अनेक वर्ष आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं सूरजला देखील आपण पाहतोय. असा खेळाडू दुसरीकडे चांगल्यारीत्या गॅदर धावचीची संधी आणि गडी. साहिल राणेच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. यस, थँक्यू डीजे. 1.2 चेंडूंचा खेळ. आता नवीन फलंदाज दुसरीकडे आशिष शर्मा येतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होत असताना आता सूरजला त्या धाव्यांना रोख लगावच आहे. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 10 धावा येत असताना आता काय बॅक टू बॅक दुसरा मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. हितेश सहानी रबाडा बॅक टू द पार्ट. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची पडत असताना सामन्याचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय, अशी आतापर्यंत सूरजनं ती गोलंदाजी केले. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीला आता साजेसा खेळ करत असताना डिफेन्सिव्ह मूडमध्ये खेळत असताना प्रणय पवार आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. दुसरीकडे आशिष शर्मा यावेळेला काय आहे, अगदी हातभर वांग येणारा चेंडू आतमध्ये आला. पाठचा दरवाजा ओपन होता आणि आतमध्ये चेंडू शिरत असताना आता त्रिफळाचीत जातोय. यस, धन्यवाद डीजे. अजून एक खेळाडू गोल्डन डकचा शिकार आहे. सुरुवात त्या प्रकारची होती. चांगली सुरुवात. पहिल्या 6 चेंडू 10 धावांची सुरुवात असताना
सूरज धाबाडेनं त्या धावेंना अगदी रोख लगावले. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धाफकावर फक्त आणि फक्त 13 धावा. काय षटक हाताळलाय, अगदी तिखट मारा होता आणि पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना आतापर्यंत 13 धावा या धाफकावर आहेत. वैयक्तिक प्रथम सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी आता चेंडू टिचून मारा होता. समर इन डिलिव्हरी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आमच्या मनीष घरतच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुरफ्या बॉल होता, खुरफ्या बॉल होता. यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. आदरणीय सन्माननीय कुमार गावड साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पाचचे 2 दिवस, आजचा 3रा दिवस आणि गावड साहेबांना आपण सातत्यानं पाहतोय. एक आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून देखील राहिले आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाचे. अजून एक निर्धाव चेंडू आता डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याच्या नादात अजून एक निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची पडत असताना अगदी धावेंना आता 2 फलंदाजांना झकडून ठेवलंय, आखडून ठेवलंय. टाळ्यांचा जल्लोष, सर्व काय आरडा ओरडा आता मैदानामध्ये चालू आहे. कारण ज्या प्रकारचा आतापर्यंत तो ॲक्युरेसी, ज्या प्रकारची लाईन, लेन, टप्पा हे सर्व काही प्रभावित करणार आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होत असताना 1 धाव फक्त आणि फक्त खर्ची पडले. आतापर्यंत पहिल्या 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्ची पडत असताना जो दबाव, जो प्रेशर बनवला होता तो प्रणय पवार ऑनसेटच्या दिशेनं चेंडूला ढकलून दिलाय. सीमारेखा पार चौकार. अन पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1 प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्ही. प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्ही. प्रवीण पाटील दादा. धन्यवाद डीजे. आणि डिबेन चॅनलचा देखील आम्ही उल्लेख करणार आहोत, परंतु शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 18 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा तो प्रयत्न, परंतु आता सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. येस डीजे. पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. धनंजय मागेला दादाचा चॅनल टीव्ही. धनंजय मागेला दादाचा चॅनल टीव्ही. नक्कीच डिबेनच्या लाईव्ह आणि त्या स्पर्धा अनेक ठिकाणी आपण पाहतोय. एक मोठी अचिव्हमेंट पाचच्या आठवड्यामध्ये झालेली, खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्टेडियम अर्थातच वानखडे आणि त्या ठिकाणी देखील हेच आपलं डिबेन चॅनल आपण पाहिलं. परंतु यावेळेला काय कॉम्बिनेशन फील्ड अतिशय देखणदार, काय प्रयत्न होता. फिजिकल डिसेबिलिटी ती मॅच आणि त्या ठिकाणी हे डीबीएनचं चॅनल अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ते वानखडे स्टेडियम आणि तिथपर्यंत तो प्रवास संपूर्णतः त्यामध्ये आमचे ऑपरेटर नयन तांडेल असतील, संपूर्णतः आमची कॅमेरामॅनची टीम प्रवीण पाटील, धनंजय मांगेला, त्यांचं ते डीबीएन चॅनल आणि त्यांचा तो गीताच्या द्वारे तो उल्लेख अल्केश पाटीलचं ते गीत. परंतु ह्या वेळेला काय बॅक टू बॅक दुसरा येतोय. आता अक्षय मैदानामध्ये तळपतोय. नावाचा ज्याच्या हाय बोलबाला जे मैदानी डावीची लाईव्ह बारी. ज्यांना ओळखले दुनिया सारी, ज्यांना ओळखले दुनिया सारी, आमचं डीबीएन चॅनल भारी. ज्यांना ओळखले. येस, धन्यवाद डीजे. धावफक आता खुलताय फुलता. आतापर्यंत 24 धावा धावफकावर आहेत. पहिलं षटक 10 धावांचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आपण फक्त आणि फक्त 3 धावा पाहिल्या. साहिलचं षटक 6 धावा आणि त्यानंतर आता एक्सलेट करायला चालू केलंय. आता ते कॅल्क्युलेशनचं क्रिकेट. JCCBचा संघ 2 खेळाडू, एकीकडे प्रणय पवार आहे, दुसरीकडे अक्षय, आणि तो 2 खेळाडू आता त्या प्रकारचं खेळ आतापर्यंत मैदानामध्ये करतात. पुन्हा एकदा या वेळेला काय आहे, चुकी आणि चुकीचा हा जातोय चेंडू सीमारेखावर. अजून एक चौकार. वरम्याचा गुलाबी पेटा सदना, वरम्याचा गुलाबी पेटा
4 चेंडूंचा खेळ 29 धावा धाफकावर पुन्हा एकदा तो प्रयत्न परंतु यावेळेला काय बॅक टू बॅक दुसरा चौकार. हायलाइट डेंजर मोरे गावाचा भाई खंजर हाय डेंजर मोरे गावाचा भाई खंजर डेंजर मोरे गावाचा भाई खंजर मोरे गावाचा भाई खंजर हायलाइट डेंजर मोरे यस धन्यवाद डीजे. मोरे गावाचा असेल मनवेलपाडा नगरीचा असेल खंजावर भाई हा सातत्यानं आपण पाहतोय. एक मोठा सपोर्ट सातत्यानं श्री गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो संघ आणि त्यांचा एक पाठीराखा अर्थातच खंजरबाई आहे. यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर आणि शेवट यावेळेला सायबा बी संघासाठी गोड आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 33 धावा धाफकापर्यंत. पहिलं षटक खऱ्या अर्थानं पण पहिल्या 10 धावांचं दुसरं षटक ज्या प्रकारे सूरज धाबाडेनं अगदी हाताळलं होतं तिखट मारा. त्यानंतर साहिलचं षटक परंतु चौथ्या षटकात शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या हानामारीचं 14 धावा ह्या धाफकावर येत असताना धाफक आता खऱ्या अर्थानं एक भलं मोठं लक्ष हे धाफकावर आहे. 34 धावांचं टार्गेट हे धाफकावर आहे. येणारे 24 चेंडू 34 धावा ह्या धाफकावर आता बनवायचे. तुर्ताच पुन्हा एकदा आपण डीजे मॅनच्या दिशेनं जातोय. ऐकूयात अजून 1-2. आता डीजे वाला आमचा फायर आहे. पंकज दादाला आई वारून पावली हाय पंकज दादाला आई वारून पावली हाय पंकज दादाला आई वारून पावली हाय. यस धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅच ग्रुप एच आणि ज्या ठिकाणी पहिला सामना होणार आहे भीम प्रेरणा निर्मळ विपक्ष JCC. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने या मित्रांनो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. एकीकडे भीम प्रेरणा निर्मळचा संघ एक नव्या नावाने नव्या रूपाला आलेला तो संघ. दुसरीकडे JCC B आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने या मित्रांनो. चला सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि पहिला बॉल समोर करण्याचा प्रयत्न चेंडू अडवलाय. पहा शेवटच्या आणि अंतिम षटकावरती आलेले ते 2 चौकार त्या मोमेंटमला शिफ्ट करणारे होते नेकेरकर. पहिल्या इनिंग मध्ये आपण धावा बघितले होते 34 धावांचं टार्गेट सेट केलंय. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आदित्य मॅगी सोबत तुषार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टायमिंग नव्हतं चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र सिंगल साठी जाते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाबा धावपलकर 34चं टार्गेट आहे. जिकडे साहिल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती तुषारने. ते 2 चौकार आणि मॅच विनिंग इनिंग नक्कीच डिपेंडंट चॅम्पियन सायबा बी संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहिला होता. हो समोर डाऊन टू ग्राउंड परंतु खूप चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग होती. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाबा धावपलकावर. चर्चा महत्वाची आहे. मॅच महत्वाची आहे. टॉप 16 साठी ही लढत आहे आणि तिकडे जाणार कोणाला तिकीट मिळणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. 34चा पाठलाग साहिल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न वेगाने येतोय. ओ हिट फलंदाज साठी थर्ड अंपायरला रेफर केलंय. आता सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत DBN नेटवर्क. थँक्यू. येस फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बटन आदित्य मॅगी बॅक टू द पवेलियन गॉन.
पहा असं वाटलं नव्हतं की त्या डायरेक्ट हिटने कदाचित फलंदाज बाद होईल, इतक्या अपील सुद्धा स्ट्रॉंग नव्हता. परंतु आमच्या मुख्य स्क्रीनवर सर्व गोष्टी आपण पाहिल्या. डीपी नेटवर्कवर अखेरकार बॅट थोडी पाठीमागे राहिली आणि डायरेक्ट हिट झाल्या कारणानं फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. भूमिक येत आहेत आणि 34 धावांचा पाठलाग आहे. पहा मागील मॅच मध्ये तुषारनी जी जबाबदारी उचलली होती ती जबाबदारी सुद्धा वसई विरार अंडरम बॉक्सचे खजिनदार लॉसन सर आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा काय जबरदस्त सुरुवात आहे. 34चा पाठलाग, 5 चेंडूमध्ये 2 धावा आणि त्यामधून एक महत्वाचे विकेट, जिकडून शेवटचे आणि अंतिम चेंडू घेऊन साहिल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटचे आणि अंतिम मॅच या ग्रुप मधील. फुल टॉस चेंडू एकदा दिशा दिले आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 34चा पाठलाग 18-31 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. ही पुष्पातील करतोया, ही पुष्पातील करतोया, सत्य देवाचं मन पाळला. Yes, नक्कीच येणारे 18 चेंडू अजून देखील 31 धावा धाफकावर अजून बनवायचे आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण चांगला खेळतो सायबाचा संघ, सायबा बीचा संघ आणि त्या प्रकारचा खेळ, त्या प्रकारच्या धावा चेस होताना पाहिले. 29 धावांचं लक्ष होतं, परंतु आता थोडंसं ते अधिक मेहनत करावी लागणार आहे. पहिला चेंडू 1+1 त्या बोनस स्वरूपी आता अतिरिक्त धावा धाफकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. तुषार ज्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, तुषारनं अनेक वेळा या अगोदरच्या मॅच मध्ये त्या प्रकारचा खेळ हा मैदानामध्ये दाखवला होता. आता दुसरीकडून भौमिक आहे, लेफ्टी राईटी ते कॉम्बिनेशन आणि त्या दोन खेळाडूंना आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं असेल. आदित्य परोळेकर खऱ्या अर्थानं स्वस्त्यात गमावतं, परंतु त्यानंतर आता तो जिम्मेदारीचा खेळ ह्या दोन खेळाडूंना मैदानात दाखवणं तितकंच गरजेचं असेल. ज्या प्रकारचा खेळ JCCB खऱ्या अर्थानं साहिल राणे असेल, हितेश सहानी असेल, स्वस्त्यात गमावले, परंतु त्यानंतरची जिम्मेदारी खऱ्या अर्थानं प्रणय राऊत असेल, अक्षय संगले ज्या प्रकारचा खेळ राहिला होता तो खेळ खऱ्या अर्थानं आता येथून ह्या दोन खेळाडूंकडून तितकाच अपेक्षित असेल आणि त्या प्रकारचा खेळ केला जाईल की ह्यावर देखील नजर दिली जाईल. आतापर्यंत त्या प्रकारची सुरुवात आहे. आयुष येथून आता टाळ्यांचा वर्षाव करतोय, परंतु एक भला मोठं लक्ष आहे, एक भला मोठं टार्गेट धाफकावर आहे. 34 धावांचं आव्हान हे धाफकावर असताना समोर आशिष शर्मा आहे, दुसरीकडे तुषार आहे. पंचामच्या दिशेने वळतायत. अर्थातच काय तर उजव्या एसटीच्या बाहेर गेलेले चेंडू आता अतिरिक्त धावेने धाफकामध्ये भर पडली जाते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. दुसरं षटक, पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्या धावा तितक्याशा आल्या नव्हत्या. पहिलं षटक फक्त आणि फक्त साहिल राणेचं 3 धावेंचं, त्यानंतर आतापर्यंत आशिष शर्मा थोडासा महागडा पडतोय आणि त्यावर तो आता आक्रमण करायला 2 खेळाडूंनी सुरुवात केली. भौमिक आहे, भौमिक पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाव्यांवर खेळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने त्या चेंडूला टॅप केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा ती धावफकामध्ये भर पडत असताना चला दोन्ही कर्णधार भीम प्रेरणा निर्मळ विपक्ष JCC जीवदानी क्रिकेट क्लब आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण मित्रांनो टॉस की बॉसच्या दिशेने या प्लीज. आपल्याला पुन्हा पुन्हा आव्हानित करण्यात येत आहे, पुन्हा पुन्हा तो कॉल देण्यात येतोय. यावेळेला फेअर डिलिव्हरी. चला पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 15 धावा धाफकावर आहेत. 34 धावांचं आव्हान धाफकावर असताना पहिल्या 12 मध्ये 15 येतात. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 19 धावा ह्या धाफकावर बनवायचे आहेत.
चला भीम प्रेरणा निर्मळ आणि जेसीसी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. भीम प्रेरणा निर्मळचा कर्णधार आलेला आहे. जेसीसी जीवदानी क्रिकेट क्लब. जेसीसी कर्णधार अनिकेत मोरेश्वर शिवलकर. चला या लवकर. आदरणीय हरेश्वरजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेल हरेश्वर घरत साहेब आपण या. जेसीसी कॉल करतील. हरेश्वरजी घरत साहेब. गुरुदत्त असा कॉल सर्वात हाय उडालाय. गुरुदत्त आलाय. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हा. हरेश्वरजी घरत साहेब यांच्या शुभास्ते टॉस झाला. आणि टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय. जेसीसी लॉट ऑफ एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. गुरुदत्तची स्पर्धा खेळण्याचा आणि मला वाटते भरपूर वेळा जिंकण्याचा अनुभव तुमच्याकडे आहे. सो यावेळेचा खेळ आम्हाला जेसीसीचा कशा प्रकारे बघायला मिळेल आणि कशा प्रकारची टीम संघाची मांडणी कशी आहे? काय नाही, आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आणि आता टीम बॅलन्स आहे. अनेक स्पर्धांमध्ये अनेक आपण आवर्जून जाता, जरी मॅच असेल नसेल एन्जॉय करता क्रिकेटला. इथे आल्यानंतर मनोलपाड्यातलं यावर्षीचं आयोजन कसं वाटलं? अप्रतिम आहे. खूप चांगलं असं आयोजन केलं आहे. खेळायला सुद्धा मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्यांदा अनिकेत कमी शब्दात बोललाय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नयन नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? आमची बॅटिंग असती. भीम प्रेरणा निर्मळ मागील वर्षी काही स्पर्धांमध्ये दिसली होती. यावर्षी कशा तयारीने संघ उतरलाय आणि कशा प्रकारची संघबांधणी आहे? खूप छान सगळे प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. अनेक स्पर्धा आपण खेळलेल्या आहात. निर्मलमध्ये सुद्धा NPLचा खेळण्याचा अनुभव तुमच्याकडे आहे आणि या मैदानावरती आल्यानंतर या संपूर्ण आयोजनाला बघून कसं वाटलं या वर्षीचं आयोजन? नक्कीच खूप छान नियोजन आहे आणि आमचं यावर्षी पहिलंच वर्ष आहे भिंपरण्याचं आणि चांगला आम्ही गेम करू इकडे. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला जेसीसीने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी भीम प्रेरणा निर्मळ या संघाला आमंत्रित केलं. हे दोन संघ एकमेकांसमोर भिडत असताना त्यांची मॅच बघण्यासारखी असणार आहे. परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये असलेलं इक्वेशन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी साईबाबी चेस करतीये आणि त्याचा बचाव जेसीसीबी करतीये. समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत मृदुल मेहर. त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. ओट मृदुल. धन्यवाद. यस, धन्यवाद सर. येणारे 8 चेंडू अजून देखील 18 धावांची गरज. आतापर्यंत 16 धावा धाफकावर आहेत. चांदगडींच्या मोबदल्यामध्ये अजून एक निर्धाव चेंडू. आता ते प्रेशर, आता ते तणाव, आता ते दबाव अजून थोडस डिफिकल्ट होत चाललंय सायबा संघासाठी. येथून येणार तो एक चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत ठेवेल, परंतु तो येणार का यावेळेला? काय गडीबाद, अजून एक गडीबाद. यस, येणारे 6 चेंडू. आता 18 धावेंची गरज आहे. अर्थातच 4 फटके मोठे येणं यावेळेला गरजेचं असेल. आतापर्यंत 16 धावा धाफकावर पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिला चेंडू नो. अर्थातच 1+1 त्या 2 धावा धाफकामध्ये भर पडत असताना आता 16 धाव्यांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 16 धाव्यांची गरज असताना आतापर्यंत धाफकावर 18 आहेत. रिव्ह्यू नो साठी आहे आणि त्यात संपूर्णतः टेक्निकल टीम चेक केला जातोय.
गंभीर सर तिथे मैदानात आहेत आणि तेथून ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. आता आमचे आयोजक म्हणतात बॉल दिसत नाहीये. अगदी वेगानं होता तो. तर कारणास्तव येस नो नो +1 2 धावा त्या धावफलकामध्ये भर पडत असताना आता येणारे 6-6 मध्ये 16 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. आदरणीय सन्माननीय जगदीश घरत साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लब आणि मनवेलपाड्यातील ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. बॅफुटला येऊन यावेळेला गती चेंज होती थोडीशी. पहिला चेंडू अगदी वेगानं आणि त्यानंतर यावेळेला ते परिवर्तन केलं होतं. स्लो डिलिव्हरी, तितक्याचा बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. आता येणारी 4 मध्ये 14 धावांची गरज असताना अजून एक चेंडू निर्धाव अर्थात चांगल्यारीत्या तो गॅदर. आणि आता मॅच मध्ये येणारे 3 मध्ये तर लक फॅक्टर ते नशिबाची साथ खऱ्या अर्थानं साहेब संघाकडून जाणार ती संधी आहे. परंतु यावेळेला काय आहे, जर का ह्या नोवर चौकार आला असता तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये जान आली असती. आता येणारे 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. चुकी केली होती आशिष आणि त्या आशिष कडून ती चुकी होत असताना आता यावेळेला दुसरीकडून आशिष शर्मा आहे. चांगल्यारीत्या गॅदर, डायरेक्ट हिट आणि अजून एक गडी बाद. यस, थँक्यू डीजे. पाचच्या वर्षाचा खऱ्या अर्थानं डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे साईबाबी. परंतु कालचा दिवस खऱ्या अर्थानं सायबा संघाचा नव्हता. आजचा दिवस आपण पाहतोय सायबा बीचा संघ होता. प्रयत्न चांगला होता परंतु आतापर्यंत सामना आपण पाहायला गेला तर थोडासा एकतर्फा आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. साहिला डिफेन्स केला जातोय आणि सायबा बीला ह्या स्पर्धेत